गुरुवार को तिलक पत्रकार भवन में दिगंबर मारुति राउत द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया, जिसमें शासन प्रशासन, भारतीयों का शोषण, लोकशाही का खून, साथ ही जनता का विश्वास, इस विषय पर पत्र परिषद का आयोजन किया गया था। त्याला सपोर्ट शासनाच्या हातमध्ये प्रशासन ते कसं चालतं आणि संप्रदाय म्हटलं काही विचारू हा माझा विषय आहे। तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे तेच कळत नाही। सगळ्यात दुःखाची गोष्ट हेच आहे की आपण लोकशाही देशामध्ये असून अजूनही आपल्याला लोकशाही कळलीच नाही। आणि कशावरून तुम्ही म्हणत आहात? कशा प्रकारे म्हणा, आता लोकशाहीचा ढाचा असा आहे का लोकांनी लोकांकरिता चालवलेलं सरकार, विधान परिषद म्हणजे राज्य आणि लोकसभा। आता लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, नगर परिषदमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवतो। कशासाठी पाठवतो? का आपल्या ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करायचं आणि ते शासन दरबारी मांडायचं आणि त्याचा पाठपुरावा करायचा। आणि जे विरोधी पार्टी असते ते विरोधासाठी विरोध करते। माझं एवढंच म्हणणं आहे की जो आपला प्रतिनिधी आहे तर त्यांनी पंचवार्षिक मध्ये कमीत कमी जनतेचं प्रतिनिधित्व करताना थोडं वेळा प्रश्न मांडायचे आणि जे अर्थसंकल्प असते त्या प्रश्नामध्ये जे अर्थसंकल्पाचे तरतुदी असेल तो अर्थसंकल्प मागून त्याला पाठपुरावा करायचा। कैमरा पर्सन सचिन झुड़ापे के साथ रूपा पंडित की रिपोर्ट। घर हो या ऑफिस, अब फर्नीचर हो स्टाइलिश और आरामदायक। नागपुर का भरोसेमंद नाम श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। डाइनिंग टेबल, ऑफिस फर्नीचर, बेडरूम सेट, मॉड्यूलर किचन, खूबसूरत आर्टिफैक्ट्स और कंफर्टेबल गद्दे, सभी कस्टमाइज वर्क्स के साथ। अब बजाज फिनसर्व और कोटक से EMI की सुविधा के साथ खरीद सकते हैं और हाँ, क्रेडिट कार्ड और सभी डिजिटल पेमेंट मोड्स भी स्वीकार किए जाते हैं। अब गजानन फर्नीचर नागपुर में 2 जगह उपलब्ध, वैशाली नगर ब्रांच, टिकले भवन, महात्मा फुले स्कूल के सामने नागपुर 17 और जरीपटका ब्रांच, बीजन बाग रोड, जिंजर मॉल के पास, जरीपटका नागपुर। आज विजिट करें या संपर्क करें ऑन 9607 333 397 और 865777 77797 पर। श्री गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, जहां मिलता है आराम, स्टाइल और भरोसा एक साथ।